अनेक प्रवाशांचा खोळंबा झालाय कारण संध्याकाळपासून पाऊस आहे आणि आता आपल्याला चित्र बघायला मिळतंय। तिकडे तू देखील माहिती दिलीस। घाटकोपरला आपले प्रतिनिधी प्रशांत बडे होते, दोघांचेही धन्यवाद। आणि पुढची बातमी येते ती रस्ते वाहतुकी संदर्भातली, कारण संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। पवईमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आहे। दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूक कोंडी आहे, तर ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलाय। तेव्हा पवई, अंधेरी आणि ठाणे तीन ठिकाणची ही दृश्य आहेत। ठिकठिकाणी जोरदार पावसाने लावलेली हजेरी आणि त्यामुळे नागरिकांचा झालेला खोळंबा असं चित्र बघायला मिळतंय। रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, दोन्हीला याचा मोठा फटका बसलाय। पावसाने अचानक गिअर टाकल्यामुळे आता वाहनांना मात्र आपलं स्पीड कमी करावं लागलंय। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय। तिकडे वसई विरार आणि नालासोपाऱ्यातल्या अनेक सखल भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली। दुकानातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। सोसायटीच्या आवारात देखील पाणी साचलंय। याच संदर्भातला आढावा पाहूया। शहरामध्ये रात्री 8 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पाऊस 2 दिवसापासून पावसाची सततधार वसई विरार शहरामध्ये आहे। मात्र आज रात्री 8 नंतर जो पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे पूर्णपणे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे। आपण जर बघितलं तर पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना पायी पायी जावं लागत आहे। तर अनेक रिक्षाही बंद झाल्या आहेत। तर दुकानामध्ये आता पाणी शिरायला लागलेलं आपण जर बघितलं तर जवळच ह्या दुकान आहे, या दुकानामध्ये पाणी शिरायला लागलं। दुकानातून पाणी काढण्याचा प्रयत्न दुकानदार करत आहेत। अनेक जे सामान जे आहेत खाली ती वरती आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र आज रात्रभर हे दुकान चालक आहेत हे इकडे थांबणार आहेत, कारण की पावसाचा जोर जर वाढला तर मात्र अनेक अडचणींचा सामना आहे या येथील नागरिकांना करावा लागू शकतो। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। गाडी आली तर घाटकोपर स्टेशन परिसरात पावसामुळे काय स्थिती झाली आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी। सुमारे गेल्या 3 तासापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे। मुंबई उपनगरात जर म्हणायला गेलं तर मुंबईच्या घाटकोपर विभागामध्ये गेल्या 2 तासामध्ये 190 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। माझ्या मागे घाटकोपर रेल्वे स्थानकाची जर स्थिती बघितली तर हा पूर्ण स्टेशनचा परिसर आपण बघितला तर जलमय झालेली स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। स्टेशनच्या बाहेरचा हा मेट्रो स्थानकाखालचा परिसर आहे। 2 ते 3 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच मुंबईचा मानखुर्द विभाग असेल किंवा मग भांडूपचा परिसर असेल, चेंबूर मुलुंडचा परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि याचा फटका सखल भागांना तर बसलेला आहे। 1.5 तासापासून प्रवासी या ठिकाणी कोलमून पडलेले आहेत। भांडूप मध्ये जर बघितलं तर भांडूपच्या ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये सखल भागांमध्ये भरलेलं पाणी आणि त्याचबरोबर रेल्वे ट्रॅकवर भरलेलं पाणी यामुळे रस्ते मार्ग असेल किंवा लोकलचा मार्ग असेल पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। नवी मुंबई